नमस्कार. MR न्यूज मधुरंजन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण सोडली जिल्हा परिषद मतदारसंघावरती नजर टाकणार आहोत. गेले 1990 पासून जे एकमेकाचे विरोधक म्हणून ज्यांची महाराष्ट्रभर ख्याती होती ते स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब काँग्रेसचे आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे डाव्या विचारांचं वादळ माजी आमदार संपतराव पवार पाटील बापू एकमेकाच्या विरोधात राहिले. 2014 साली माजी आमदार संपतराव पवार पाटील बापू यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असेल की ज्या घरात स्वतःच्या घरात पक्षाचं तिकीट असतं ते कार्यकर्त्याच्या घरात द्यावं अशी भावना या पवार पाटील घराण्याची 2014 साली झाली आणि त्यांचे निकटवर्तीय मार्केट कमिटीचे उपसभापती शामराव सूर्यवंशी अगदी जवळचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांचं काम बघणारे शामराव सूर्यवंशी त्यांचे बंधू राजेंद्र सूर्यवंशी यांना 2014 विधानसभा उमेदवारी त्यांनी शेतकरी कामगार पक्ष आणि जनसुराज्य या युतीतनं दिली. ती उमेदवारी देत असताना 2014 साली राजेंद्र सूर्यवंशी यांचा पराभव झाला. तो पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी त्यांचे हाडाचे वैरत्व असणारे काँग्रेसचे PN पाटील साहेब यांच्या गटात सहभागी झाले. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षामध्ये एक गढूळ वातावरण झालं आणि त्यांनी त्यावेळी ठरवलं की आज आम्ही अशा गोष्टी करत राहिलो तर आपला पक्ष नक्कीच कोणत्या तरी वेगळ्या वळणावरती जाईल. त्यामुळे त्यांचे पुत्र क्रांतिसिंह पवार पाटील आणि त्यांचे पुतणे आज भोगावती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अक्षय पवार पाटील यांनी या भविष्याच्या वेध घेऊन काहीतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागणार यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि 2019 ला जी विधानसभा निवडणूक झाली त्या विधानसभेला त्यांचं कुठंतरी धागा जुळतोय असं वाटलं आणि त्यांनी त्या गोष्टीला सुरुवात केली. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं या दोन आजी माजी आमदारांची गळाभेट झाली आणि एकमेकाच्या विचारांची एकमेकाच्या तब्येतीची विचारपूस झाली. तेव्हापासून या भोगावती पट्ट्यातील राजकारणाचं समीकरणच बदललं. तोपर्यंत विधानसभा निवडणूक झाली. त्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्ष खांद्याला खांदा लावून या काँग्रेस बरोबर राहिला. त्याच्यानंतरच या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो त्यांचा फॉर्म्युला ठरलेला या फॉर्म्युलानुसार शेतकरी कामगार पक्षाच्या वाट्याला ज्या सीटा गेल्या त्या सीटा विजयापर्यंत पोहोचल्या आणि काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष या युतीतून भोगावती सहकारी साखर कारखान्यामध्ये सत्ता या विचारांची आली. ही काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची घट्ट युती कुठेतरी नव्या वळणावर पोहोचत असताना काही दृष्ट लागल्यासारखं झाल्याने स्वर्गीय PN पाटील साहेब यांचं दुःखद निधन झालं. या निधन झाल्यानंतर थोड्याच दिवसात या करवीर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आणि या निवडणुकीमध्ये त्यांचे पुत्र राहुल P पाटील हे स्वतः उमेदवार म्हणून उभे होते. त्याचबरोबर आमदार चंद्रिक नरके साहेब आणि राहुल P पाटील यांच्यामध्ये लढत झाली. या लढतीत राहुल P पाटील यांचा पराभव झाला. या पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. जिव्हारी लागल्यानंतर त्यांनी 2-4 महिने इकडे तिकडे गेलेत आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर बैठक केली आणि या बैठकीतून सुरू उमटला की आपण भैया काहीतरी निर्णय घ्यावा लागतोय आणि त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय होत असताना या सडोलीच्या माळावरती मोठी सभा झाली. या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राहुल पाटील हे थोड्याच दिवसात चांगल्या खुर्चीमध्ये असणार असं त्यांनी विधान केलं. त्यामुळं ते विधान प्रत्येकाच्या स्वर्गीय PN पाटील साहेबांच्या वरती जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या काळजात हा शब्द बसला. आज ठरलेल्या फॉर्म्युलानुसार शेतकरी कामगार पक्षाला सोडली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघ सोडायचा हे ठरलेलं होतं. परंतु आज राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पक्ष वेगळा समीकरण वेगळी. त्या निमित्तानं राहुल P पाटील राजेश पाटील दादा यांच्या विचारानं आज हा सोडली जिल्हा परिषद मतदारसंघातून गेले 5 ते 7 वर्ष प्रामाणिकपणानं
माजी आमदार संपतराव पवार पाटील बापू यांचे चिरंजीव या मतदारसंघाच्या गाठीभेटीमध्ये व्यस्त आहेत. गेले सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जोर बैठका त्यांच्या सुरू आहेत. तसेच आज शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा विचार केला. आज चंद्रदीप नरके गटाकडून माजी सरपंच पांडुअण्णा पाटील यांचे पुत्र सुवित पाटील हेही नरके गटातून इच्छुक आहेत. त्यांच्याबरोबरच हासूरगावचे लोकनियुक्त माजी सरपंच अजित पाटील हेही नरके गटातून इच्छुक आहेत. त्याचबरोबर भाजप पक्षाचा विचार केला तर दत्तात्रय मेडसिंगे हे भोगावती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक असताना त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आणि तोच प्रवेश त्यांना अगदी आज मतदारसंघामध्ये नवं चैतन्य देतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या पक्षाच्या माध्यमातून दत्तात्रय मेडसिंगे कार्यरत आहेत. तेही आपल्या पक्षाकडून आग्रही आहेत. आज या सोडली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2 पंचायत समिती गण आहेत. एक हासूर पंचायत समिती गण आणि सोडली पंचायत समिती गण. यामध्ये प्रामुख्यानं विचार केला तर शेतकरी कामगार पक्ष आणि आजचा राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोनच पक्ष प्रामुख्यानं या मतदारसंघामध्ये काम करताना दिसत आहेत. दोन्ही पक्षांचा विचार केला तर शेतकरी कामगार पक्षातून क्रांतिसिंह पवार पाटील हे इच्छुक आहेत. अजित पवार गटातून राहुल पी पाटील आणि राजेश पी पाटील हे काय निर्णय घेतात सडली जिल्हा परिषद मतदारसंघात त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. त्याचं कारण आहे पक्षाच्या चिन्हावर लढायचं की आपल्या जीवाभावाच्या सवंगड्याला खटारा चिन्हावरती लढवायचं. त्यामुळं आज पक्षश्रेष्ठी ह्याबद्दल निर्णय नक्कीच घेतील. आज शेतकरी कामगार पक्षाचं चिन्ह खटारा असलं तर या बदलत्या राजकीय समीकरणामुळे खटाऱ्यावरती घड्याळ हे चिन्ह लावणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आज ह्या सोडली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, भाजप असेल, शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल, याबरोबर आज काँग्रेसचे बंटी डी पाटील या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार उभा करणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्याचं कारण आज स्वर्गीय PN पाटील साहेब हे निष्ठावंत म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यात त्यांची ओळख आहे. या निष्ठावंताच्या हात या चिन्हावरती काँग्रेस पक्ष उमेदवार देणार का याकडे सर्वांचं लक्ष प्रामुख्यानं लागून राहिलेलं आहे. येत्या थोड्याच दिवसात या मतदारसंघामध्ये काय चित्र स्पष्ट होतंय आम्ही या MR न्यूज माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर नक्कीच ठेवणार आहोत. आज हा सोडली जिल्हा परिषद मतदारसंघ बघितला तर या मतदारसंघामध्ये महायुती झाली तर दुरुंगी लढत नक्की आपणास बघायला मिळेल. पण या निवडणुकीमध्ये महायुती नाही झाली तर नक्कीच हे पक्ष आपापल्या ताकदीवरती लढणार यात काही शंका नाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या MR न्यूज मधुरंजन न्यूजला सबस्क्राईब करून लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.